अभी 3:40 हो रहे हैं और फाइनली हम लोग महाबलेश्वर में वापस एक बार आ गए हैं। हम लोग सुबह 6 बजे निकले थे, 6:30 7 बजे समथिंग निकले थे और हम लोग अभी पहुँचे। रास्ते में बहुत ट्रैफिक मिला हम लोग को, जैसे कि आपने एंट्री में मतलब स्टार्टिंग में थोड़ा सा देखा होगा छोटे क्लिप्स। और अभी यहाँ पर जैसे हम लोग टच हुए, फ्रेश वगैरह हुआ सब और सामान लाया गाड़ी से और फ्रेश होके ऐसे बाहर जस्ट आए थे बैठने के लिए। और जो इधर ठंडे है बहुत रास, हाँ मैं बोल रहा था बैठने के लिए आए और इधर बारिश चालू हो गई। देखो क्लाइमेट देखो, ये क्या दिख रहा है बादल, देखो ये देखो पानी गिर रहा है दिख रहा है, पूरा सब गीला हो गया नीचे। और जो इधर ठंडी है भाई, मैं सच्ची में टाइटल बराबर डाला है, गर्मी से पाया छुटकारा। गाइस सच्ची में गर्मी से छुटकारा ही पा लिया। और इतने मतलब ट्रैवल के बाद, मतलब 6 घंटे के ट्रैवल के बाद पापा को अभी इधर मतलब सुकून मिल रहा है आके, पापा आराम कर रहे हैं अभी। तो अभी देखते हैं, अभी इधर आए, अभी बारिश अगर थोड़ा सा स्टॉप हुआ रुका तो हम लोग बाहर जाएंगे, थोड़ा घूमेंगे वगैरह, देखेंगे वापस इधर जो जो हम लोग ने पॉइंट्स गए टाइम में नहीं एक्सप्लोर किए थे वो करेंगे। और देख रहे इधर की ठंडी एंजॉय कर रहे हैं अभी हम लोग। ये देखो गाइस, ये देखो गए टाइम में मैंने ये एक्सप्लोर तो नहीं किया था, मतलब ये मेरे को इतना मालूम नहीं था ये पीछे का रास्ता। और ये वही घर है, ये वही वाला घर है जिधर अपन पहले थे। और ये देखो नज़ारा देखो गाइस, सिर्फ ये बारिश का नज़ारा। ये देखो उधर क्या मस्त दिख रहा है गाइस, जो बादल है ना भाई, प्यार हो गया बादल से। ये कंस्ट्रक्शन, इसको इग्नोर करे, कंस्ट्रक्शन साइट को इग्नोर करना और उधर देखो नज़ारे देखो सिर्फ गाइस, बहुत मज़ा आने वाला है इधर। हेलो गाइस, गुड इवनिंग। तो अभी हम लोग फुल हो गए फ्रेश और अभी बज रहे हैं 7 और यहाँ का वेदर बहुत ही क्लियर है। आप स्काई देखो एक बार, यही देखो एकदम ओवरवेलमिंग वेदर हो रहा है। और अभी हम लोग फुल फ्रेश हो गए, बारिश भी अभी रुक गई है और अभी हम फैमिली के साथ जा रहे हैं अपना मार्केट के लिए। तो फिर उधर देखते हैं, थोड़ा वापस वही मार्केट दिखाऊंगा आपको। और इधर से निकलेंगे अभी हम लोग थोड़ी देर में। और इधर का सच्चे में बोल रहा हूँ, जो अभी भी ठंडी है, अगर महाबलेश्वर आओगे ना, गर्मी हो ठंडी हो या बारिश हो, ऐसे बड़े बड़े स्वेटर के टाइप कपड़े लाना ज़रूर, बड़े हुडीज वगैरह सब लाना, क्योंकि अभी भी इधर बहुत ठंडी लग रही है। और थोड़ा सा हाँ मेन, अभी तक तो मैंने अपलोड नहीं किया है ये व्लॉग भी नहीं। ये व्लॉग मेरा जो वीडियो आएगा चैलेंज वीडियो, उसके बाद ही मैं अपलोड करूँगा। अपना चैलेंज वीडियो आप देख ही लोगे तब तक के लिए, तो वही अभी थोड़ा एडिट करते बैठा था, टाइम था इसलिए। तो देखना, बताना कैसा लगा वो वीडियो और सजेस्ट करना। अगर अच्छा लगा तो बहुत प्यार दो, मेरे को समझ जाएगा कि इसका पार्ट 2 भी लाना है करके। तो इसका पार्ट 2 भी लाएंगे हम लोग ज़रूर, आप ऐसे प्यार दो। The next day. हेलो गाइस, गुड मॉर्निंग। आज है डे 2 महाबलेश्वर में और अभी उठा हूँ मैं, मतलब अभी नहा वगा के सब वगैरह आया हूँ, फ्रेश वगैरह हुआ हूँ, सब फ्रेश हुआ हूँ और अभी इधर ही ऐसे बैठा हूँ। अभी कल का व्लॉग तो इतना कुछ मतलब निकाला नहीं, क्योंकि कल हम लोग इधर लेट पहुँचे थे तो आराम वगैरह किया। और शाम को जैसा बारिश, मतलब कल बारिश हो रहा था ना, तो शाम को जब बारिश बंद हुआ हम लोग गए मार्केट में घूमे, बस वही दिन था। फिर रात को खाना वगैरह का और सो गए। और अभी उठे हुए, अभी देखते आज किधर जाने का है। अभी तो फुल क्लियर है स्काई, मेरे को दिखा। दूर दूर तक बारिश का निशान नहीं है, पर देखते हैं, क्या पता अचानक से बारिश आ भी सकती है, मालूम नहीं कुछ। अभी इधर ही ऐसे रुके हम लोग, बैठे जस्ट फ्रेश होके आया, अभी देखते हैं क्या होगा। ऐसे देखो अभी हम लोग एल्फिस्टन पॉइंट आए थे, इधर का व्यू देखो सिर्फ। ये कितना मस्त दिख रहा है। और देखो उधर है ना, ये दूर है ना, इधर इधर प्रतापगढ़ है। तो आपको इधर फ्लैग दिख रहा होगा, एक सेकेंड है, देखो इधर फ्लैग है ये वाले एरिया पे। गाइस ये देखो, ये इधर बोर्ड है, ये देखो, ये पढ़ो, एल्फिस्टन पॉइंट, जिधर हम लोग हैं अभी। तो गाइस अभी हम लोग जैसे कि आपने देखा एल्फिस्टन पॉइंट पे थे। अभी उधर से थोड़ी 5 मिनट के दूरी पर ही एक दूसरा पॉइंट है, सावित्री पॉइंट, जो हम लोग ने गए वीडियो में एक्सप्लोर नहीं किया था। अभी वही
देखने के लिए जा रहे हैं। थोड़ा अंदर है, अभी थोड़ा देखते हैं नीचे उतर के कैसा है। और उधर आपने वो बोर्ड भी देखा होगा, सावित्री पॉइंट करके है। एल्फिंस्टन पॉइंट जैसे आप जाओगे ना, उधर से बस 5 मिनट की दूरी पर है। इसका व्यू देखो, उधर पूरा पहाड़ है। पर वो सब वो क्या बोलते हैं उसको, धुक्का क्या बोलते हैं उसको हिंदी में, कमेंट में बता देना। वो सब उसके वजह से, फॉग के वजह से, इंग्लिश में फॉग बोलते हैं, उसके वजह से थोड़ा सा दिखना नहीं होगा माउंटेन। गाइस ये देखो, अगर आपको ठंडी चाहिए, गर्मी में भी ठंडी चाहिए, और जो नेचर का रियल नज़ारा रहता है वो देखना है, तो महाबलेश्वर ज़रूर विजिट करना। गाइस ये देखो, इसको सावित्री पॉइंट इसलिए बोला जाता है, इधर देखो लिखा हुआ है जैसे कि बोला भाई ये तो तुम्हारा एक पत्थर आएगा तो ये फार्म चला जाएगा। बोले नहीं, ये इसमें नहीं होता है। बोले अगर होगा भी तो पूरा बहुत बड़ा ते 6 मधला पहिला पॉईंट, या पॉईंटला हंटिंग पॉईंट म्हणतात. हंटिंग पॉइंट आहे. हंटिंग म्हणून ते संपूर्ण जंगल दिसतं. जंगलाचं नाव ब्रह्मारण्य आहे. कमी 40 किलोमीटर पूर्ण जंगल आहे. या जंगलातनं संपूर्ण जनावर जाण्याचा हा रस्ता होता. सांबरं, हरणं, डुकरं, गवे, वाघ. अच्छा इथं होते. हा, तर तुम्हाला एक झरा दाखवतो, टायगर स्प्रिंग. या झऱ्यावरती दिवसारी वाघ पाणी पिण्याकरता यायचे. तेव्हा आपण इथून बिलकुल पुढे जाण्याचा मार्ग होता. इथे गोल आकाराचा मोठा दगड होता. या दगडावरती ब्रिटिश बसून शिकार खेळायचे, म्हणजे हंटिंग पॉईंट. ज्या वेळेला भूकंप झाला कोयनेचा, तर पुढचा दगड होता हा संपूर्ण ढासळला. पहिले सगळे बंदूक घेऊन जायचे, आता सगळे कॅमेरे घेऊन टाकला. तिथून खाली 3000 फूट खोल आहे. सिरियसपासून आता पण 4500वरती उंच आहे. आणि तो समोरचा डोंगर असून गोल आकाराचा हा शिवाजींचा किल्ला प्रतापगड ते ना. हा. आणि ही बुद्धीची नदी सावित्री. हिच्या किनारी लोक राहतात. संपूर्ण भारतात सिटी बनवतात. बॉम्बेमध्ये 100% एरियामधून चालू आहेत. हा 6 मधला पहिला पॉईंट संपला, हंटिंग पॉईंट. सेकंड पॉईंट, या पॉईंटचं नाव इको पॉईंट म्हणतात. कुठलं? इको इको पॉइंट. मराठीमध्ये प्रतिध्वनी, इंग्लिशमध्ये इको. तुम्ही कंचा आवाज दिला 3 सेकंद नंतर रिटर्न होईल, 4 सेकंद सायलेंट ठेवायला लागेल. तुम्ही हिंदी पिक्चर पाहिजे बेताब वगैरे, त्याचा लवर्स पॉईंट ऐकावं. हे ते बोलतोय बाबा. इकडे आहे, इकडे ऐका, या साईडला बोला. हॅलो. मी पण बोलते. बाबा बाबा परत एकदा. या संपूर्ण रांगा असतात. हा सह्याद्री पर्वत, सह्याद्रीच्या रांगा पण आपण खोल महाराष्ट्र सह्याद्री विनते. इथून मध्ये रायगड जिल्हा, आपण बी आता सातारा जिल्ह्यामध्ये. सातारा रायगड तिकडे बाउंड्री आली. तिथून खाली संपूर्ण कोकण भाग झाला. आपण बी आता देशावरती. हा पूर्ण वेस्टर्न घाट आहे. तिकडे गायत्री, इकडे सावित्री, तो डायनासोर डोंगर बघा. तो वरचा. हा रे, तो हा रे. डायनासोर सारखं बघ. हा, बाबा या असं जागेचा मालकम पॉईंट म्हणतात. हा. मालकम म्हणून एक सेकंड होता महाराष्ट्राचा. ते नवीन महाबळेश्वर डेव्हलपिंग केले 1828 मध्ये. तुम्ही मंदिर पाहिजे ते असली महाबळेश्वर. तिथून हे बिर्द जंगलामध्ये शिकारी करता हिंडायचे. तेव्हा अशा जागा सूर्यावरती नावं देऊन रस्त्याने डेव्हलप केलं मालकम पॉईंट. पूर्वी घोड्यागाड जाते, घोड्यातून हिंडायचे. आपण आता टॅक्सी, उच्च पाणी, 4 वर्ष 12 महिने. त्याला वाघ जरा म्हणतात, इंग्लिशमध्ये टायगर स्प्रिंग. पुढं जडीबुटीचं पाणी, प्याचं पिऊन या, बघायचं बघून या. जा. पहिले पाणी पॉईंट. या पॉईंटचं नाव आथर सीट पॉईंट म्हणतात. हा जो पूर्वीचा पॉईंट होता 50 फूट पुढे होता. अच्छा. आथर म्हणून एक रायटर होता लेखक 1842 मध्ये. त्याची बसा सीट होती, म्हणजे आथर सीट पॉईंट म्हणतात. तर हा जो पॉईंट शोधून काढायचा ब्रिटिशचं पाणी, इकडे महाड म्हणून गाव आहे. महाड. अच्छा. तर पहिले ब्रिटिश लोक बॉम्बेवरून बोटिंग न्यायचे महाडपर्यंत. तिथून घोड्यावरती महाबळेश्वर जायचे. एक टायमाला दुर्घटना झाली, बाणकोट खाडीमध्ये बोट पलटी झाली. त्याच्यामध्ये आथरची फॅमिली खराब झाली. अच्छा. आथर होता होता तो पवन बाहेर निघाला. एक टायमाला इकडे शिकारी करता आला, तर ती खाली दिसते. म्हणून इकडे बसून बायकांपोरांसाठी काय नाही काय वीज बसायचा, म्हणून तिला आथर सीट पॉईंट. त्याच्या पुढे तुम्ही कधी ऊर्जा पॉईंट केला, तुमच्याशी कॉईन असा 10 पैसे, 5 पैसे, बिंदे खाली टाका, 200 फूट वरती जातात. तुम्ही हिंदी पिक्चर पाहिजे, सावन भादर, पारर, लोली, सगाई, आमने सामने, भूत बंगला, हे पूर्वीचे पिक्चर बघा. तेव्हा पुरीचा पान पाहायला मिळेल. पहिला असा जाळीवाला पान. आणि याच्यावरती हमेशा पिक्चर झाला काजलचा. त्याला सुसाईड पॉईंट, आथर सीट पॉईंट, मॅजिक पॉईंट म्हणतात.
मॅजिक म्हणल्यानंतर संध्याकाळी 4 वाजता 10 पैसे 5 पैसे बिल दे खाली टाका 200 पूर्वचे जातात. गाइस वापस एक बार आ गए अपन, ये देखो स्ट्रॉबेरी फार्म, एक बार वापस आ गए स्ट्रॉबेरी फार्म में. अभी जाते हैं अंदर, दिखा था वापस से एक बार. तो गाइस इधर अभी कुछ छोटे छोटे चेंजेस हुए सिर्फ, जैसे कि हम लोग गए टाइम आए थे तो ये सब नहीं था. अभी ये नया बनाया है, देखो इधर छोटा ही है ऐसा, एन्जॉयमेंट के लिए फन सेगमेंट बनाया है. ये देखो हो जाता है ना एन्जॉयमेंट, प्राइस गेमिंग वाला वगैरह, वो बावली वगैरह वो बावली वगैरह मिलेगा उसमें खेलना है और जीतो वो. और देखो इधर एक कुछ तो आर्ट गैलरी करके एक नया बना है, महाबलेश्वर आर्ट गैलरी. अपन अभी जाके अंदर देखते हैं. तो गाइस अभी हम लोग निकल रहे हैं इधर से, ऐसे इधर बैठे थे शांति के लिए, और ऐसे जब निकल रहे थे और बारिश भी आ गई. अभी देखो हम लोग ने इधर अभी वो स्ट्रॉबेरी शेक और वो चॉकलेट शेक मंगाया था, जस्ट ख़त्म किया, और अभी इधर से जा रहे हैं कार की ओर. पर बारिश आना चालू हो गई, थोड़ा थोड़ा बीच बीच में आवाज़ आ रहा रहेगा आपको. देखो हम ऊपर से जाते, चलो इधर नीचे से गर्दी मिलती है. और फूल देखो गाइस, फूल इधर भी देखो एक नया वाले फूल दिखा, वो गए व्लॉग में नहीं दिखाया. देखो चलो फिर निकलते अभी इधर से. मज़ा आया, रेस्ट के लिए अच्छा था, सब पॉइंट्स एक्सप्लोर करने के बाद ये रेस्ट के लिए अच्छा था. हेलो गाइस, गुड इवनिंग. अभी बजे है 7, और जैसे कि आपने व्लॉग में देखा हम लोग ने खूब सारे पॉइंट्स एक्सप्लोर किए आज, देखे जो गए टाइम नहीं किए थे. और अभी 7 बज गए और अभी हम लोग वापस आ गए इधर होटल में जिधर हम लोग रह रहे. और अभी देखेंगे शाम का क्या सीन, खाना वगैरह खा के फिर कल सुबह इधर से 10 बजे शायद से इधर से चेकआउट लेंगे, और फिर देखते हैं कल किधर किधर घूमेंगे. आज अपन ने देखा स्ट्रॉबेरी गार्डन देखा, फिर स्ट्रॉबेरी फार्म देखा, और फिर उसके बाद वो टाइगर्स पॉइंट, वो उधर का जो पानी था, सच्ची बता रहा होगा इस, वो जो था ना पानी उधर का, वो टाइगर्स आके पीते थे, दिखाया आपको. वो बहुत ही क्लियर, जो बिस्लरी का पानी अपन पीते ना उससे क्लियर था वो, और टेस्ट में भी बहुत एकदम अच्छा था. मिनरल्स उसमें बहुत ही ज़्यादा रहेंगे, क्योंकि जो बहता पानी रहता ना वो बहुत ही अच्छा लग रहा था वो, और ठंडा भी था बहुत. तो ठीक है, अभी देखते हैं अभी क्या होता है. हा प्रतापगड किल्ला फिरणार आहे, येणारे आपल्या सर्व मावळ्यांना किल्ला पाहायला फ्री. तिकीट एंट्री इकडे नाही आहे. आणि मूळ मुद्दा आहे की आपल्या परिसरात 2 लढाया झाल्या. आज तुम्हाला एकच माहिती आहे ना, शिवाजी राजांनी अफजल खानाचा वध केला. ही गोष्ट खरी आहे, बट शिवाजी राजांची पहिली लढाई आहे ना ती मराठी माणसासोबत झाली. त्यांचं नाव आहे चंद्रराव मोरे. आपण इथेच शिकलो शाळांमध्ये चंद्रगुप्त मौर्याचा. चंद्रगुप्त मौर्य यांची पुढची पिढी, यांचं आडनाव बदलली गेली, मौर्याचं मोरे झालं. मोरे हे जावलीचे मोठे किंग होते, त्यांच्याकडे अथांग परिसर. शिवाजी राजांनी जावलीवर हल्ला केला. हल्ला केल्यानंतर मराठ्यांना पूर्ण जावली प्रांत मिळाला, आणि ही बातमी विजापूरमध्ये पोहोचली. तिकडे राज्य करायची तिचं नाव बडी बेगम, आदिलशाची आई. चॅलेंज ठेवलं तिने असा की जी व्यक्ती शिवाजी राजाला पकडणार आहे आपण त्यांना अर्ध राज्य देऊया. महाराजांना पकडायला कोणीच तयार झालं नाही, कारण शिवाजी राजांना पकडणं म्हणजे जीवाला मुकावं लागेल. सगळ्या सरदारांच्या माना खाली गेल्या, आणि कोपऱ्यातनं अफजल खानाचा आवाज आला. तो बोलला, मैं लावूंगा शिवाजी को. शिवाजी येतो पहाडी का चुवा आहे असं तो बोलला. लगेच त्याने त्याच्या काजीला, म्हणजे त्याचा तो धर्मगुरू जो काजी होता त्याला सांगितलं शुभदिन काढायला. पण त्यावेळेला शुभदिन चेक करायच्या वेळेला तो काय बोलला, काजी खान साहब शुभदिन है ही नहीं, आप यहाँ से अभी मत निकलो, आपकी जान को धोका है. मग त्याने काय केलं, काजी, त्याला वाटलं काजी मला अडवतोय, मी चांगल्या कामाला जातोय, आणि काजी बोलतो जाऊ नको, म्हणून त्याने काय केलं, काजीलाच मारून टाकलं. दुसऱ्या काजीची नेमणूक केली. पुढे वाटेमारे त्याच्या बायकांनी त्याला अडवलं. बायका असं सांगतायत की शिवाजी राजे की ताकद का अंदाजा आपको है ही नहीं, आपकी जान भी जा सकती है. त्याने 60 बायकांना मारलं, एका विहिरीत ढकललं. त्या विहिरीचं नाव आहे खुनबावडी.
अफजलपूर गावात ती वीर आहे, विजापूर अफजलपूर. 60 बायकांच्या कबरी तिकडे आहेत ना त्याच्या वीरच्या बायकांनी तिथे. मारलं, 60 आणि त्याच्यानंतर या खानाने काय केलं, त्याला एक वीक पॉईंट महाराजांचा माहित झाला की शिवाजी राजे मंदिर आणि प्रजा याला जास्त मानतात, म्हणून याने काय केलं, पंढरपूर, तुळजापूर, शिखर शिंगणापूर, रहिमतपूर हे तोडफोड करत तो आला. आणि त्याची फौज रहिमतपूर मार्गे कृष्णा काठावर आली. तुम्हाला वाई माहिती आहे, पाचगणीच्या पाठी 3 महिने खान वाईला थांबला, पण शिवाजी राजे वाईत नाही गेले. त्याला जावलीमध्ये आणण्याचा प्रयत्न केला, तो वाईतच थांबलेला, तो इथे यायला तयार नव्हता. त्याचं म्हणणं होतं की शिवाजी राजांनी वाईला आलं पाहिजे, पण राजांना आधीच माहिती आहे खानाकडे फौज आहे, खानाकडे ताकद आहे, खान ध्याने बळकट आहे, पण त्याचा वरचा मजला रिकाम आहे, म्हणून त्याला जावलीत बोलवलं. तर त्या ठिकाणी शिवाजी राजांनी वाघनख्यांनी अफजल खानाचं पोट फाडलं, त्याचा तो स्टॅच्यू त्या ठिकाणी बनणार आहे, तिथे उभा होणार आहे. शामेणा तिकडे बनवला, एवढा सुंदर शामेणा होता की अफजल खान तो शामेणा बघूनच खुश झाला, कारण तिथे हिरे माणसं त्या शामेण्यात लावून ठेवले होते. अफजल खानाला वाटलं टेंट होता तो, त्या टाईपचा टेंट होता तो पडद्याचा, मस्त शानदार सजवून ठेवला होता. शिवाजी राजे गडावरून भेटायला गेले. 10 नोव्हेंबर 1659. उंचीने महाराज कमी होते, आता 5.25 फूट राजांची उंची होती, आणि तो अफजल खान होता ना, तो 7.25 फुटाचा होता. बसलं तर त्याला बोकड लागायचा. आता बोकड त्याला लागणार, कारण त्याचा कुटुंब आहे ना एकदम छोटा होता, एवढा छोटा की तो 64 बायकांचा धनी आणि 43 मुलांचा बाप. छोटं कुटुंब होतं, सुखी कुटुंब होतं. खानानं आपल्या राजाला आलिंगन दिलं, डाव्या बगलमध्ये मान प्रेस केली आणि खंजरने अटक केले. खानाच्या वकिलाने काय केलं, डोक्यावर अटक केले. मग राजांच्या डोक्यावर खोच पडली होती बघा, जिरोटोपमुळे ते वाचले, पण खोच पडली. पण जिरोटोप अंगात असल्या कारण राजे वाचले, आणि अंगात चिलकत असल्यामुळे त्या ठिकाणी शिवाजी राजांची बॉडी पूर्णपणे सेफ राहिली. मग महाराजांना लक्षात आलं की हे चिटर्स लोक आहेत. शिवाजी राजांनी मग त्याच्या पोटात त्यांना बिचवा टाकला, आणि मग वाघनखांनी त्याचा कोतळा बाहेर काढला. खानाला काय सूचना झालं, पोट फाडलं त्याला सुचलं नाही काही. मग त्याने आरडाओरडा सुरू केला. तोच त्याचा आवाज त्याच्या अंगरक्षकाने ऐकला, सय्यद बंडाने, जो सामान्याच्या बाहेर होता. आता सय्यद बंडाला प्रथम बाहेर काढण्याचा उद्देश काय, महाराजांना माहिती आहे हा दानपट्टा चालवण्यात फाहीम आहे, पोटाचं नव्हतं करण्याची ताकद त्याच्याकडे आहे, म्हणून आधीच त्याला बाहेर काढण्यास सांगितलं. कारण त्या अफजल खानाला भेटण्याच्या आधी काय सांगण्यात आलं, आपसे ज्यादा तुम्हारे बॉडीगार्ड से डर लगता है. म्हणजे अफजल खानाला काय वाटलं, मला तर घाबरले, पण माझ्या बॉडीगार्डला सुद्धा घाबरले. मग तो बाहेर होता सय्यद बंडा, तो धावत गेला महाराजांना मारायला. जिवा मालेने लगेच उंच उडी मारली. जो हात त्याने राजांवरती उचलला होता तोच हात वरच्यावर त्या ठिकाणी तोडला. तिथं म्हण घडली, होता जिवा म्हणून वाचला शिवा. हा इतिहास घडला तो गडाच्या पायथ्याशी. मग अफजल खान मारला, स्वराज्यात विजय झाला. विजयाला लोक मराठीत प्रताप बोलू लागली, म्हणून या किल्ल्याचं नाव हे प्रतापगड आहे. गडाची जुनी ओळख आहे ढोरप्याचा डोंगर. लक्षात घ्या, गाईगुरं आपल्याकडे आत्ताही आहेत. आपण गाईगुरांना काय बोलतो, ढोर, म्हणून हा ढोरप्याचा डोंगर. पण या गडाला एक नाव नाहीये, 5 नाव आहे. मिर्झा राजांची जेव्हा तह झाला तर हा किती किल्ले दिले माहितीये, 23. पण त्यावेळेला 23 किल्ले प्रॉपर दिले नाही. आता एका एका गडाला 3-3, 4-4, 5-5 नावं. जसं की हा प्रतापगड आहे, त्याचं नाव आहे बघा, पहिलं जावलीचा किल्ला, दुसरं वनदुर्ग, तिसरं रानडबा गौंड, चौथं नाव ढोरप्याचा डोंगर, आणि 5वं नाव प्रतापगड. झाले किती किल्ले, आता नाव झाली 5, मग किल्ले किती झाले, 5. पण मिर्झा राजाला देताना किती दिले होते, 23 किल्ले सांगितले, पण दिले किती, 7-8च दिली. पण त्याला नावं जास्त असल्या कारण त्याला वाटलं की मला लगेच 23च दिली. महाराजांची दूरदृष्टी अगदी पुढची होती. आणि या ठिकाणी ही छोटीशी केव आहे, आलं का लक्षात, छोटीशी केव. या ठिकाणी 40 मावळे लपवले. गडाचं दार पहा, या 2 भिंती तुम्हाला ज्या दिसत आहेत ना त्याच्या पाठी, कोणाच्या पण लक्षात गडाचं दार येत नाही. किती दुश्मन येऊ द्या, गडावर स्वारी करत नाहीत. आपण स्वारी करणार, कारण आपल्या गव्हर्नमेंटने पायऱ्या केले. चला गडावर स्वारी. याच्या खाली आहे ना मोठ्या आहेत पायऱ्या, ह्या दगडाच्या आहेत ना, हे आपल्या नवीन केल्या आपल्यासाठी, याला मेंटेन केलेलं आहे, हा लक्षात. पण ह्या 3 पायऱ्या आणि त्यावेळेची 1 पायरी, म्हणजे झाली केवढी, एवढी 1-1.5 फुटाची पायरी झाली. ती ओरिजिनल पायरी याच्या खाली आहे. पहिल्या 75 होत्या, आता 96 झाल्या. पण 96 पायऱ्या जिथे संपल्या ना, तिथे काय आहे, गडाचा मुख्य प्रवेशद्वार. प्रतापगडावर यायला जायला हा रस्ता, दुसरा काय रस्ता नाहीये. महाराजांच्या काळात प्रथा होती. प्रथा अशी की सूर्य उगवल्यानंतर दरवाजे ओपन होणार आणि सूर्य मावळला बंद. म्हणजे आज आपल्याला हिरकणीची गोष्ट माहिती आहे ना, रायगडाची, दार बंद झालेलं ना. हिरकणीला गडावरून उतरायचं होतं, मार्ग नव्हता. मग ती चंद्राच्या प्रकाशात जो कडा उतरली, तिला त्या कडाला तिचं नाव दिलं. दुसऱ्या दिवशी महाराजांनी सांगितलं की तू हा कडा उतरशील का, तर ती नाही म्हणली. तिच्या बाळाच्या तळमणीने ती खाली उतरली, तो भाग वेगळा. पण राजाने तिचा साडी चोळी देऊन सन्मान केला. म्हणजे आमचा सांगण्याचा भाग काय की दार बंद आहे पण उघडलं का, किल्लेदारांना सूचनाच तशी होती, दरवाजा ओपन करायचा नाही. एकदा सूर्य मावळला की दार बंद म्हणजे बंद. इव्हन तो राजाही बाहेर असू द्या,
दरवाजे ओपन होणार नाही. राजाला आपण दोर टाकून वर घेऊ पण दार ओपन करणार नाहीत. पण त्या काळात दुश्मन काय करणार, हे दारं तोडायला तोफेचा मारा करणार. तोफेचा मारा जर कोणी केला ना तर तो कुठे होईल, या भिंतीवर. म्हणजेच काय, त्या लोकांचा पहिला प्लॅन फेल होणार. दुसरी गोष्ट, हत्तीचा उपयोग ते लोक करायचे, पण प्रतापगडावर हत्ती येणार आहे का, नाही येणार. त्याची पावर जाणार टनला. चालत आलो ना आपण थकलो, हत्ती येत नाही. आणि शेवट एकच पर्याय, लाकडाचा ओंडका घेऊन या, दारांना धडक द्या. पण एकटा माणूस 50 लोकांना मारणार, तू बोलणार कसं काय. बघा, 50 लोक दार तोडायला आली ना, एकटा माणूस 50 लोकांना मारणार. म्हणजे तिथून तो तोप मारणार दरवाज्यावर. दरवाजा डॅमेज झाला तरी चालणार आहे ना, पण इकडे पोच मारली गेली पाहिजे. याला बोलतात मराठ्यांचा गनिमी कावा. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. असं वाटेल ना 2-4 लोक वाचलेत तर लेफ्ट राईटला छिद्र आहेत ना, गरम पाणी गरम तेल ओतायचं, म्हणजे दुश्मन पण मारला जाणार आणि किल्लाही सेफ राहणार. बघा, इकडे तोप मारायचे, इथून गरम पाणी गरम तेल सोडायचं. आणि दरवाजाची हाईट जर बघितलीत ना तुम्ही, छोटी आहे. छोटी काय लक्षात घ्या, कोणी येऊ द्या, तो वाकून नतमस्तक होऊन आला पाहिजे. म्हणून गडाची दारं, आपली मंदिराची पण मंदिर आहे की नाही, ती छोटी दार आहे. छोटी दार का, कुठेही जावं तुम्ही, म्हणजे जुनी प्राचीन मंदिरे जी आपण बघतो त्याची हाईट छोटी राहते. छोटी का, तर जो कोणी येऊ द्या, मोठा असू द्या किंवा छोटा असू द्या, तो वाकून नतमस्तक होऊनच चरणापाशी देवाचा आला पाहिजे. म्हणून हे वाकून करण्यासाठी ही दारं पण छोटी आहेत. आणि याची जी लॉकिंग होती की नाही, हे बघा, इथे विंडो दिसतो, तिकडे पण आहे. याच्यात लाकूड टाकायचे, आगळ बोलतात ना याला, आडणा, दारं बंद करायची. आणि इकडे ही तोप आहे, 750 किलो वजन आहे, 1 किलोमीटरच्या पुढे फायर होते. आणि आवाज टेंबा मसाला ठेवायचे. घरात लाईट गेल्यावर आपण मेंबरची वापरतो ना, नाही तो पालखीत बसून चाललेला. आणि एवढा हेवी होता ना, अफझल खानाला उचलायला 12 लोक लागत होती. त्या 12 लोकांचे पाय संभाजी कावजी कोंढाळकर यांनी कापले. अफझल खानाचं मुंडकं कापलं आणि इथे ठेवलं. झेंडा दिसतोय ना, इथे ठेवलं. इथून अफझल खानाचा मुंडका राजगडला नेलं जिजाऊंना दाखवायला. एकट्याच खानाच्या 2 कबरी. आई भवानीला अशी प्रार्थना केली होती की जे या युद्धात मला मिळणार तुझ्या चरणी मी अर्पण करेल. तेव्हा देवीचं मंदिर इथं आहे आणि अफझल खानाचा मुंडका इथे ठेवलं. 32 दाताचा बोकड अफझल खान तो अर्पण केला तो इथं, आणि इथून मग ते तिकडे नेलेलं आहे. आणि ही आपली तटबंदी 4 ते 5 किलोमीटरची येते. गड जुन्या पद्धतीनं डेव्हलप होतोय. तसंच इथे हा जो दरवाजा दिसतोय ना तुम्हाला, हा राजमार्ग पालखीद्वार आहे. आता आपल्या राजांना तर तुळजापूरला जावं लागायचं, तुळजाभवानीच्या दर्शनाला. तिकडे जाणं शक्य होत नव्हतं, म्हणून देवीची प्रतिष्ठापना या गडावर आहे. म्हणजे महाराज जेव्हा यायचे ना इकडे, तेव्हा इथून जायचे. म्हणून हा राजांचा रस्ता. दुश्मनांची फौज समजा मेन दारातनच राहत येते ना, तर आपल्या लोकांनी इथून जायचं, कड्यातून मेनदार गाठायचं, गनिमी काव्याने परत लढाई करायची. म्हणजे आपल्या लोकांचं ध्येय एकच आहे, एकतर मारायचं नाहीतर मारायचं. म्हणजे चंद्रसूरी असेपर्यंत आपल्या गड किल्ल्याचं नाव राहणार. प्रत्येक दगडावर असे कोरलेले चंद्रसूरी आहेत. तुम्ही कुठल्याही गडावर गेलात ना, तुम्हाला काही ठिकाणी दिसतील, काही ठिकाणी दिसणार नाही. या गडावर 2 ठिकाणी आहेत. एक खालच्या बाजूला एक आहे, ते सदस्याची लक्षात येत नाही, पण इथं मोठं असल्या कारण ते लोकांना दिसतंय. आता तुम्ही महाबळेश्वरात ना आलात, पाठी वळून बघा, हे महाबळेश्वर आहे. दिसतंय का ढगांमध्ये लपलेलं, हे महाबळेश्वर. आता एवढा महिना तुम्हाला महाबळेश्वर दिसेल, पण 15 जून नंतर महाबळेश्वर काय आपल्याला दिसणार नाही, कारण ढगांमध्ये लपून जाणार आहे. पण तिकडे पॉईंट तुम्ही जेव्हा बघणार ना, तेव्हा ऑर्थर सीट आहे, एल्फिस्टन आहे, लॉडविक, विल्सन, सनसेट. नावं कोणाची? इंग्रजांची नावं. सह्याद्री पर्वतरांगा आपल्या आणि नावं इंग्रजांची. ज्या घाटानं आलात ना तुम्ही गडावर, त्या घाटाचं नाव आहे रडतोंडी घाट. म्हणजे काय, दुश्मन रडत आली ना इकडे येण्यासाठी, पाऊल वाटा सापडत नव्हत्या, इकडे तिकडे लोक भटकू लागली, म्हणजे अक्षरशः रडायला आली. म्हणून त्या घाटाला रडतोंडी घाट नाव दिलं. आणि घाट संपल्यानंतर तुम्हाला कोयना नदी लागली बघा. तुम्ही ड्राईव्ह करत आलात बरोबर ना, नदीला पाणी नाही आहे, ड्राय आहे. तर त्या कोयनेच्या काठावरच जावली गाव आहे. म्हणजे हे समोर पाठी दिसतं ना, घनदाट जंगलाच्या मध्ये जावली होते. मोऱ्यांचा गाव, मोरे जावलीत राहत होते. आणि पूर्वी याला हसनगड बोलायचे जावलीला. परंतु जावलीचे इन्चार्ज हे मोरे, त्यांच्याकडे अथांग परिसर. म्हणजे काय, फक्त प्रतापगडच नाही, तर सातारचा सज्जनगड, रायगडची काळा नदी, वाई, शिवतरगड, कोकणातल्या खेडपासून पुण्याच्या भोरपर्यंत असा हा पूर्ण डोंगरदऱ्यांचा तो परिसर होता. आणि हा मोरे सांभाळायचे. तेव्हा काय किल्ला नव्हता, हा किल्ला महाराजांनी बांधलेला आहे. हा परिसर मिळवून घेतल्यानंतर पहिला तर 15 जानेवारी 1656 मध्ये पूर्ण लढाई करून परिसर ताब्यात घेतला. आणि 2 वर्ष 1 दिवसात प्रतापगड बांधलेला आहे. 1656ला सुरू केलं बांधकाम, 1658ला पूर्ण. त्यावेळेला आर्किटेक्ट होते आर्जोजी यादव, हिरोजी इंदुलकर आणि मोरोपंत पिंगळे. म्हणजे राजांची मावळे गड 2 वर्षात बांधू शकले. मशिनरी आपल्याकडे आहेत, घरं बिल्डिंग होत नाही, गड किल्ले केव्हा बांधले. तरी दिसते ही मोकळी झालेली आहे की नाही, आल्या का लक्षात.
लँडस्लाईड झालं होतं इकडे, ढगफुटी झाली होती, म्हणून मग इथून झाडं गेली निघून. आणि एवढ्या स्पीडनं पाणी चाललं होतं ना, ही हाईट दिसते तुम्हाला दगडाची, भिंत एवढी मोठी आहे की नाही, एवढ्या लेवलनं पाणी चाललं होतं. ही घरं, ही गावं पूर्ण वाचलेली आहेत, आलं का लक्षात? नदीचं पात्र तयार झालं हे. तुम्ही इथे आलात ना गडावर आता तुम्हाला रस्त्याला पूर्ण मोकळं दिसलं, लाईट दिसली. पहिला जर कधी 10-15 वर्ष आधी आलात ना, तर सूर्याची किरणं ह्या जमिनीवर सुद्धा पडत नव्हती. एवढा काळोख होता, अंधार. जंगल तर होतच, पण आता ते थोडं बरचसं मोकळं झालेलं आहे. आता हे वरचं इकडे कोपऱ्यामध्ये ऑर्थर सीट आहे, तो काय दिसणार नाही आपल्याला, पण बाकी थोडेसे हे डोंगर आहेत, हेच महाबळेश्वरच आहे. या ठिकाणी हे पाणी दिसतंय ना सर्वांना, आलं का लक्षात? तर पूर्वीच्या काळी आहे ना, हा डोंगर होता. तुम्ही विचार केला, 2 वर्षात गड बांधला. आपण विचार करतो की बाबा 5 किलोमीटर बॉर्डर आहे, 2 वर्षात बांधणं काय सोपं नाही आहे. मग मावळ्यांनी काय केलं ना, इकडे असा हा डोंगर तोडून घेतला. डोंगर तोडल्यामुळे काय, दगडं मिळाली ना पहिली, इकडे खड्डा झाला, डिगिंग झालं पूर्ण इथे, आणि इथं नॅचरली झरे मिळाले. समुद्र सपाटीपासून 3500 फुटावर डोंगरावर पाणी मिळालं. हेच आहे निसर्गाचं देणं. आज लक्षात घ्या, शेत जमिनी लोकांकडे भरपूर आहेत, पण त्या लोकांना शेतात पाणी नाही, पण डोंगरावर पाणी मिळालं ना, म्हणून निसर्गाचं हे देणं आहे. आतमध्ये उतरायला पायऱ्या होत्या, तिकडे खडक दिसतोय ना, तिथे खाचा आहेत बघा, अशा त्या पायऱ्या होत्या. ही सपोर्ट भिंत वरची राटाची नंतर बांधली. पूर्वीच्या काळी बांधकामात मिश्रण काय वापरलं बघा, आपण काय आता युज करतोय, सिमेंट. म्हणजे त्या काळी सिमेंट प्रकारच नव्हता. पूर्वीच्या काळी गुळ, शिस, चुना, उडदाची डाळ, तुरटी, शंकांचा चुरा, कात्या, भेंड्या आणि वाळू, म्हणजे साधारणतः एक 9 पदार्थ वापरले. त्याच्यामुळे आपलं बांधकाम परफेक्ट आहे, विथ लॉंग लाईफ आहे. आणि ज्या पायऱ्या आलोत, सर्वांच्या आतापर्यंत 200 पायऱ्या झाल्या. घाबरायचं नाही, अर्धा गड जिंकला, अर्धा जिंकूया. या पायऱ्या आहेत की नाही, या आपल्या आहेत. तुमच्या लक्षात येत आहे, आपल्या पायऱ्या म्हणजे याला मेंटेनन्स आहे. आम्ही का सांगतोय, तर या जर पायऱ्या तुम्ही पाहाल तर या जुन्या आहेत ना, 400 वर्ष आधीच्या पायऱ्या. म्हणजे याला बोलू शकतो सर, ओल्ड इज गोल्ड. इंटरलॉकिंग विथ लॉंग लाईफ. आणि या पायरीमध्ये पेस बघा किती आहे. आपल्या महाराजांच्या काळातले प्लॅनिंग किती पुढची आहेत. पेस किती आहे, काय माणूस इथे उभा तर राहतोय, पण इथं घोडाही उभा राहणार आहे. आणि आपल्या पायऱ्या बघा, माणसाला नीट उभं राहता येत नाही, हा फरक आहे. आणि इकडे जी गॅलरी आहे ना, तो नगारखाना, राजांचा स्वागत सन्मान व्हायचा ना, तो तिथून महाराजांना लोक मंदिरात न्यायचे. आपण सर्व लोक तुळजाभवानीच्या मंदिरात पोहोचलो. प्रतापगडावर महाराजांच्या वेळेचं पूर्वीचं पायचं झालं तर हे देवीचं मंदिर. आज लक्षात घ्या, आपण मंदिरात एंट्री केली, पण समोरून आलो नाही आपण कोणी. आपण कुठून आलो, पाठून. आपल्याला एंट्री होती ना सर्व इथून, ती डाळी होती की नाही, तिथे बंद होतं, ओरिजिनल पायऱ्या तिथे. आपल्याला एंट्री अशी होती, पण आपण आता या दाराने आलो. इथून तुम्ही सगळे आत गेलात ना, की तुम्हाला 3 गोष्टी दिसणार. एक आहे देवीची मूर्ती, देवीच्या पायाजवळ शिवलिंग आणि देवीची मूर्ती आहे. अशा अनेक तलवार, पण अशा 3 गोष्टी आहेत. तर जी तलवार आपण आता इकडे बघायची आहे, ती शिवाजी महाराजांची नाही आहे. आपल्याला माहिती आहे महाराजांकडे जगदंब तलवार होती, पण ती तलवार कुठे आहे, लंडनला. भवानी तलवार सातारला आहे. एक तिरुपती तिरुमल्लम तिकडे आहे, एक तंजावरच्या गादीकडे आहे, एक सावंतवाडीचे सावंत जे होते की नाही, त्यांच्याकडून ती 300 देऊन तलवार विकत घेतली होती. त्या तलवारीमध्ये देवीने प्रवेश केला होता. तिथं नाव भवानी ठेवलं होतं. आता काही लोक काय बोलतात की तलवार दिली होती, पण तलवार काही दिलेली नव्हती. तलवारीमध्ये फक्त प्रवेश केला, एक साक्षात्कार झाला होता. तर ती तलवार आहे. जगदंबा तलवार जी लंडनला आहे, ती तुम्हाला बघायला भेटते, पण आपण त्याच्या जवळ काही जाऊ शकत नाही. जसं आता ही तलवार तुम्ही थोडी जवळून बघणार, तशी ती काही जास्त जवळून आपल्याला पाहता येत नाही, लॉंग डिस्टन्सनेच बघावं लागतं. ही तलवार स्वराज्याची आहे 4थ्या सेनापतींची. पहिले सेनापती माणकोजी दस्तोंडे, सेकंड नेताजी पालकर, थर्ड नंबर प्रतापराव घुगर, 4थे सेनापती सोयराबाईंचे भाऊ जे स्वर्णोबत होते, सर सेनापती कान्होजी हंबीराव मोहिते, कराडजवळ गाव आहे त्यांचं तळबीड. मग यांनी काय केलं, ही जी दावली प्रांतात लढाई झाली ना, एकट्या मावळ्याने एका तलवारीने 1-2 नाही 600 लोकांना मारलंय. 600 पीपल किलिंग. विचार करा, 100 माणसं मारली ना, तर त्याला 1 रिबीट. आपले पोलीस आपण बघतो, त्यांना ग्रेड भेटते जास्त चांगली कामगिरी केल्यावर. खांद्यावर स्टार असतात ना, किंवा आपला मिलिटरीचा मावळा असेल त्याला गोल्ड मेडल वगैरे बॅचेस भेटतात. तसं या तलवारीवरती 6 रिबीट्स आहेत. म्हणजे फ्रंटला 3 आणि मागच्या बाजूला 3, म्हणजे 600 लोक मारल्याचा पुरावा या तलवारीवर आहे. विथ मराठी मोडी लिपीमध्ये त्यांचं नाव याच्यावर कोरलंय की आपण तलवार सर्वांनी पाहायची.
त्याच्यानंतर देवीच्या पायाजवळ काचेच्या बॉक्समध्ये शिवलिंग आहे. शिवाजी राजांची ज्या वेळेला आग्र्याहून सुटका झाली की नाही, त्यावेळेला हे शिवलिंग त्यांच्या सोबत होतं. हे शिवलिंग काचेचं दिसेल पण ते काचेचं नाही आहे. हे शिवलिंग आहे स्फटिकाचं, क्रिस्टल. स्फटिक मला लोक गळ्यात घालतात ना, स्फटिक फार थंड असतं. तर स्फटिकाचं शिवलिंग आहे, ते होतं रायगडावर. कारण राजांचा मृत्यू झाला तो किल्ला रायगड, तिथे शिवलिंग होतं. मग शिवाजी राजांना 2 मुलं होती ना, संभाजी आणि राजाराम. मग संभाजी महाराजांनी रायगडावरून शिवलिंग प्रतापगडावर आणलं. ते या देवळात आहे, आतमध्ये आहे, ते आपण पाहूयात. आणि आपण देवीची मूर्ती जी बघणार त्याची जी शिळा आहे ना, आपल्या जवळशी नाही आहे. एक लक्षात घ्या, ही शिळा नेपाळची आहे. म्हणजे 400 वर्ष आधीची गोष्ट पहा. त्या काळात शिळा नेपाळवरनं आणली. त्रिवेणी संगम आहे तिकडे, श्वेत गंडकी आहे, काली गंडकी आहे आणि सरस्वती गंडकी आहे. अशा 3 नद्यांचा संगम तिथून शिळा आणली. राजगडावर शिळा नेली, हत्तीच्या पाठीवर शिळा आणली होती. आता आपली शिळा आणली ना अयोध्यामध्ये राम मंदिरासाठी, गाडीवर आणली की नाही. मग त्यावेळेला हत्तीच्या पाठीवर शिळा आणली, राजगडला नेली, अष्टभुजा मूर्ती व्यवस्थित बनवली आणि इथं स्थापना केली 21 जुलै 1661. म्हणजे अफझल खान वधानंतर. आपल्या हिंदू धर्मात प्रथा आहे, मूर्तीची स्थापना असेल ना तर मूर्ती आपल्याला हलवता येत नाही, स्थापना असेल तर. मग शिवाजी राजांनी काय केलं, मूर्ती बनवली, तिचा आशीर्वाद घेतला आणि त्याच्यानंतरच गडावरनं भेटायला गेले. म्हणजे लक्षात घ्या, अफझल खानाच्या वधानंतर देवीची स्थापना या गडावर करण्यात आली. दगडाचं मंदिर जेवढं दिसतंय तुम्हाला ना, हे जुनं आहे त्यावेळेचं. आणि याची डिझाईन बघा, ह्या दार दिसतो ना तुम्हाला आपला, याच्या वरची डिझाईन तुम्हाला कशी दिसते बघा. तुम्ही मुंबईला ओळखू शकता. दोन्ही कोपरे बघा, ते कोणे इकडे आणि इकडे. आपण मस्जिदी बघतो की नाही, मस्जिदीला वरचा सर्कल जो राहतो की नाही, हाफ सर्कल असतो ना, ते वरचं तसं दिसतंय की नाही. खालची फुलं आहेत ती तुम्ही जवळ गेल्यावर दिसणार, पण इन केस हेच मंदिर तुम्ही थोडंसं अर्धा किलोमीटर वरून बघा किंवा थोडं 500-600 मीटर वरून बघा, तर तुम्हाला तो वरचा सर्कल तो तसा दिसणार. म्हणजे आपली मंदिरं ही पूर्णपणे सेफ राहिली पाहिजेत, हा त्यावेळेचा दृष्टिकोन. त्यावेळेला काय जाती धर्म नव्हती, 18 पगड जातीची लोक होती, त्यांना एकत्र केलं आणि सर्व स्वराज्य उभं केलं महाराजांनी. म्हणजे लक्षात घ्या, अफझल खान काय मोठा दुश्मन होता तेव्हा, जोपर्यंत तो जिवंत होता तोपर्यंत. पण मारल्यावर त्याला रिस्पेक्ट दिला ना महाराजांनी. फीचर द रिस्पेक्ट फॉर एनिमीज. दुश्मन असून काय केलं, त्याची कबर सुद्धा गडाच्या पायथ्याशीच बांधली. म्हणजे शत्रू असून आपल्या राजाने काय केला, त्याचा सन्मान. मग एक कळतं, शिवाजी राजांच्या लढाया मुस्लिमांविरोधात होत्या का, तर नाही, अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात होत्या. जिवंत उदाहरण म्हणजे अफझल खान, दुश्मन असून त्याचा सन्मान केलेला आहे. आता इथं पूर्वीचे काही तो वेपन्स आहेत. तिकडे जी फर्स्ट नंबर आहे की नाही, त्याला सर्कल आहे ना, हँडतो आणि पाठी बँड आहे बघा, ती छोटीशी हॉकी स्टिक सारखी ती पार. जी पार आपल्या गावात असता आहे, पारे आपण बघतो शेतामध्ये अर्धा किलोच्या अंगठ्यासारखे असतात ना, पण ही पार तशी आहे का नाही. डोंगर तोडायची मोठी पारी, डोंगर म्हणजे दगड आहेत ना ही बघा, त्यांनी तुकडे करण्यासाठी या पाऱ्याचा वापर केला. त्यावेळेला थोडी ग्राइंडर होता, मशीन कटर होती नव्हती, अशा पारीने तोडलेले आहेत. आणि बाकी सर्व आता तोफाच आहेत, त्या बांधलेल्या आहेत. बांधल्या का, नवीन लोक गेली उचलायला, स्वतःच्या अंगावर पाडलं. सोपं नाही आहे या गोष्टी उचलणं. दिसतात हलक्या पण भारी आहेत. मावळ्यांचे वंशज आपण आहोत, डिफरंट खाण्यात आहे, त्यांना ओरिजिनल भेटत होतं. आपल्याकडे पिझ्झा बर्गर आहे, हे खाऊन ताकद संपली म्हणून बांधलं. पण गडाजवळ येऊ शकत नाही. पण विचार करा, दऱ्याखोऱ्यातून आपल्या मराठ्यांनी दुश्मनांना गडाजवळ फिरकूच दिलं नाही. म्हणजे हा किल्ला असा बांधला की या किल्ल्याला वेढा देता येत नाही, पण वेढा देणारा माणूस नक्की वेढा होणार. पायऱ्या संपल्या, गड जिंकला तुम्ही चढण्यामध्ये. पुढच्या 450 बाकी आहेत, उतरायचे. आपण आता देवीचं मंदिर बघितलं ना खाली, ते मंदिर इकडे बांधायचं होतं. खोदकाम झालं, मोरोपंत पिंगळे यांना जमिनीतून या ठिकाणी पिंड मिळाली स्वयंभू, म्हणून शंकराचं मंदिर इकडे बनवलं, देवीचं मंदिर खाली. पहाटेच्या वेळेला इथं राजांचा रुद्राभिषेक झालेला आणि अफझल खान मारला, ती इच्छा पूर्ण झाली म्हणून ही इच्छापूर्ती शिवलिंग आहे. आणि मंदिराच्या समोर ज्या जागेवर आहात ना आपण, ती सदरेची जागा आहे. सदर म्हणजे काय, 4 लोकांचा दरबार. ही सदर म्हणजे इकडे दरबार भरत होता. अष्टप्रधान मंडळ 8 लोक होती. 8 लोकांमध्ये नवीन कोणाला घ्यायची. त्याच्यानंतर म्हणजे कठोर, चुकीला माफी नाही. अपील हा विषय नव्हता, सजा म्हणजे सजा होती. मग तो आपला असू द्या नाही तर कोणी दुश्मन असू द्या, शिक्षा सर्वांना सारखी होती. म्हणजेच काय, राजांच्या काळात न्याय होता तर अन्याय नव्हता. शिवाजी राजांनी या सदरेवर एका नराधमाला शिक्षा दिली. त्यांचं नाव आहे खंडोजी खोपडे देशमुख.
आता खंडूजी मावळा आपला, पण गुन्हा काय केला तर त्यानेच अफजल खानाचा मुलगा फाजल खान कोयने काठावर आलेला. 12,000 सैन्य त्याच्याकडे होते. 11,000 सैन्य आपल्या लोकांनी कापले, कारण शिवाजी राजे अफजल खानाला मारून गडावर आले. बुरुजांवरून तोफेंचे आवाज झाले. तोफेंचे आवाज झाल्यावर कृष्णा कोंडलेला रक्ताचे पाठ गेले, कारण आपलं सैन्य दुश्मनांच्या सेनेवर तुटून पडलं. 1,000 फौजेला घेऊन खानाचा मुलगा फाजल खान पळून गेला आणि त्याला जी पळवाट आहे ते खंडूजी खोपडे यांनी दाखवली. बोरचे कारीचे काणूजी काका यांनी सांगितलं राजा खंड्या फुटला. बहिर्जी नायकांनी सांगितलं होतं. परत गुप्तहेर खात्याचे ते प्रमुख होते. पण बातमी राजांपर्यंत पोहोचतात राजांनी आदेश दिला, खंडूजी जिथे मिळेल पकडा आणि कड्यात टाका, कडे लोट करा. पण या 8 लोकांनी विरोध केला. राज मावळा आपला आहे, किल्ला बांधायला मदत केली, जीवदान द्या. राजांसमोर प्रश्नचिन्ह उभं राहिलं. जीवदान दिलं तर गद्दार वाढणार, शिक्षा द्यायलाच पाहिजे. शिक्षा काय दिली पहा. या देवाच्या साक्षीने या सदरेवर खंडूजी खोपड्यांचा उजवा हात आणि डावा पाय तोडून टाकला. उजवा हात का तोडला? स्वतःचं संरक्षण करणार नाही, तलवार उचलणार नाही. डावा पाय तोडला, घोड्यावर नाही बसणार. शिक्षा दिली अगदी विचारपूर्वक. म्हणून राजांना बोलतात न्यायप्रिय जाणता राजा. आला का लक्षात? आपण खाली एक बघितलेली की नाही, तशी ही चोरवाट. ही काय जास्त लांब नाही आहे, याचा दरवाजा इथंच खाली आहे. आणि इथून निघाल्यानंतर म्हणजे खास ही बालेकिल्ल्यात का ठेवली? आता बघा लहान मुलं आहेत, महिला लोक आहेत. मग समजा गडाला वेढा पडलाय, दुश्मन गडाच्या आत येतोय, मग महिला लोकांना तरी सेफली बाहेर काढलं पाहिजे. त्यासाठी ह्या चोरवाटा, ते लोक इथून बरोबर क्विक निघू शकतात. जसं हरिश्चंद्र गडावर गेलेला तुम्ही, मग तिकडे कसा कडा आहे, कोकण कडा आहे की नाही, तसा हा इकडे पण कोकण कडा आहे. ह्या सर्व सह्याद्रीच्या पर्वत रांगा, मी तुम्हाला म्हटलं होतं ना गडाला वेढा देता येणार नाही. लक्षात आलं का तुमच्या? का वेढा देता येणार नाही? येऊ शकतो का कोणी? इकडे कोणी येऊ शकणार नाही आणि कोणी जाऊ पण शकत नाही. खालून वरती येणार काय? हवा, आणि इथून खाली जाणार पाणी. प्रत्यक्षात बघा हात बाहेर काढून, एसी चालू आहे, हात बाहेर काढा, एसी ऑन होते लगेच. गडाच्या बाहेर एसी, आतमध्ये नॉन एसी. फक्त जास्त वाकू नका, नाही तर रायगड मध्ये जाऊ आपण सरळ, सातारा जिल्ह्यातनं. तिकडे पाणी आहे, ती सावित्री नदी. समोर बघा सावित्री नदी, महाडचा पूल होऊन गेलेला ना ते. आणि तुम्हाला कोकणात मुंबईला जायचंय ना आता, तर हा रस्ता म्हणजे आंबेजोगाई घाट, पोलादपूर, महाड, माणगाव, पेन, पनवेल, मुंबई. जिवंत पोत्यात भरायचं, पोत्याचं तोंड बांधून टाकायचं. आता ही दरी पाहिल्यावर तुमच्या लक्षात येते, तुम्ही म्हणणार की पोत्यात कशाला भरायचं, असंच टाकून द्या, मरून जाईल. पण तो आता त्यावेळेला रांगडी लोक होती, पोत्यात भरायचे. रांगडी लोक म्हणजे काय, असं टाकलं तरी पकडून झाडाच्या फांदीला पकडणार, प्राण सेफ राहणार त्यांचे, जिवंत राहणार ना, हातपाय जरी डॅमेज झाला तरी. म्हणून पोत्यात भरून टाकायचे. पण अशा जागा बनवल्या, कोणाला टाकलं नाही. आता खूप गद्दार आहेत, खड्डच भरेल, दुसरंच करावं लागेल. बघा दरी किती. आपण आले का? हे जे शिवाजी महाराजांचं स्मारक आहे की नाही, राजवाडा होता इथे. आणि इकडे जे गार्डन बनवलं ना, तिथे अन्नधान्याचे कोठारे होते, घोड्याचे तबेले, जसं पन्हाळ्याला आहेत, सिंहगडावर आहेत ना तसं. पण इथला राजवाडा ब्रिटिशांनी तोडला. मग राजवाडा तोडल्यावर गडावर आठवण पाहिजे की राजे आपले इथं राहायचे. म्हणून भारत देश स्वतंत्र झाल्याच्या नंतर हे स्मारक इकडे उभं केलं. हे बनवलं मुंबईला, हे मुंबईला बनवलं, विले पाडलेला. तिकडून इथे आहे ना 17 पार्ट मध्ये आणलं. आज आपल्याला काय वाटतं? 1 पीस, तलवारीचं टोकान जमीन, टोटल 36 फीट हाईट आहे. 4.5 टनाचं स्मारक आहे ना. आपण ऐकतो ना राणा प्रतापजींकडे चेतक नावाचा घोडा होता, शिवाजी राजांकडे कृष्णा नावाची घोडी होती. सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्यांनी कृष्णा नावाच्या घोडीचा वापर केला. 50 वर्ष जगले राजे. 1630 मध्ये जन्म आणि 1680 ला मृत्यू. मृत्यूची कारणं अनेक आहेत. आता इतिहासकार वाढल्यामुळं कारणं अनेक आहेत. कोण बोलतं पत्नीने विष दिलं, कोण बोलतं खून केला, कोण बोलतं गुडघे रोग झाला. मग सिंबल वरनं कळतं की एक पाय वरती आहे. एक पाय वरती म्हणजे वरती बसणारा योद्धा, त्यांची डेथ आजारपणात झाली. 2 पाय वरती म्हणजे 4 पाय खाली म्हणजे ओल्ड. सातारा जिल्हा परिषद स्मारकाची देखरेख करताना गार्डन हे वनसमिती बघते. म्हणजे समोर असलेलं हे प्रताप गार्डन. आणि 66 वर्ष कंप्लीट झाली स्मारकाला. ऊन पाऊस वारा काही इफेक्ट नाहीये. वर्षातून फक्त एकदा पॉलिश केलं जातं. म्हणून असंही स्मारक बघितलं तर तुम्हाला काय वाटतं की बाबा रिसेंटली ऍड केलेलं असावं, नवीन वाटतं. पण ते पॉलिश केलं जातं. पंचधातू असल्या कारण काही साईड इफेक्ट नाही. आणि 4.5 टनचं आहे, म्हणजे 4,500 किलो. आणि नेहरूंनी अनवटिंग केलेलं आहे 1957 ला. आता नेहरूंना आणलं होतं इथे ओपनिंगसाठी खास, कारण नेहरूंचा इतिहास आहे. त्याच्यात पुस्तक होतं त्यांचं एक, डिस्कवरी ऑफ इंडिया. त्याच्यात मेन्शन केलं होतं त्यांनी की शिवाजी राजे लुटार होते, हे मेन्शन केलं होतं. मग फार मोठी चळवळ झाली होती संयुक्त मराठाची. चले जावचा नारा नेहरूंना सांगितलं होता. त्यावेळेला यशवंतराव चव्हाण यांनी मुख्यमंत्री जे होते त्यावेळेला त्यांनी इथे आणलं त्यांना आणि माफी मागितली आणि नंतर मग ओपनिंग करून